मित्रांनो नमस्कार, मी कल्पेश. तुम्हा सर्वांचं केस मिरॅकल कवितामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यापैकी किती लोक शाळेत गेले आहे? तुम्हाला वाटेल की हा कसा प्रश्न आहे, तर त्याच्यावरच मी आज लिहिलं आहे. मित्रांनो, आपण जेव्हा जन्माला येतो आणि जन्मानंतर आपलं एक भविष्य बनवत असतं, जन्माच्या नंतर ती असते आपली शाळा. आपण शाळेत जात असतो आणि ती शाळा आपल्या आयुष्य आणि आपलं भविष्य ठरवत असते. त्याच्यावरच आपल्याला शाळेमध्ये आपल्याला संस्कार दिले जातात. आपण आज जेही आपल्या भविष्यामध्ये आणि पुढं फ्युचरमध्ये जेही असणारे आपल्या शाळेमुळं, आपले शाळेचे संस्कार म्हणा, त्यांची पालन आणि पोषण करण्याची जी ताकद असते शाळेमध्ये, ती कोणी करू शकत नाही. आईवडिलांनंतर दुसरे कोणी आपल्याला सांभाळणारी जी असते ती असते शाळा. आणि त्याच्यावरच एक मी सुंदर कविता लिहिली आहे. त्या कवितेचं नाव आहे आयुष्याची शाळा. डोळे उघडताच पाहिलं मायला, जेव्हा कळू लागलो तेव्हा होतो बापाच्या हाताला, जेव्हा चालू लागलो तेव्हा दिसली शाळेची दिशा, आणि त्या शाळेने दाखवली माझ्या आयुष्याची रेषा. पहिलीला गेलो तेव्हा पाहिलं या जगाला, दुसरीला गेलो तेव्हा ओळखायला लागलो दुसऱ्यांना, तिसरीला गेलो तेव्हा कळू लागलं माझं मला, चौथीला गेलो तेव्हा तुटला जिभेचा दात माझा, पाचवीला गेलो तेव्हा वाटलं नको ही शाळा मला, पाचवीला गेलो तेव्हा वाटू लागलो नको ही शाळा मला, सहावीला गेलो तेव्हा कळालं खूप मोठा झालो मी तेव्हा, सातवीला गेलो 7 रंगांची जाणीव झाली मला, सातवीला गेलो 7 रंगांची जाणीव झाली मला, आठवीला गेलो आणि आवडू लागले लोक मला, आठवीला गेलो आणि आवडू लागले लोक मला, नववीला गेलो आणि नवलाईचं प्रेम झालं मला, नववीला गेलो आणि नवलाईचं प्रेम झालं मला आणि कळू लागली नवरी मला, दहावीला गेलो दिशाभूल होऊ लागली आयुष्याची माझी मला, माझ्या वयाचे 15 सोडून 16 लागले आणि आयुष्यात धोके भेटू लागले मला, 11वीला गेलो आणि ऐकू लागलो प्रेमाच्या गोष्टी तेव्हा आणि वाट पाहू लागलो कोण प्रेम देतं का मला, 12वीला गेलो आणि 12 घाटचं पाणी काय असतं ते कळू लागलं मला, 12वी पास झालो आणि आयुष्याच्या मोठ्या मोठ्या फील्डमध्ये काम करू ही इच्छा झाली मला, त्या इच्छाचं रूपांतर स्वप्नांमध्ये झालं आणि ते स्वप्न पूर्ण करू असं वाटू लागलं मला. त्या स्वप्नांसाठी धाव लागलो मी तेव्हा, पण परिस्थितीने तोंडावर पाडलं मला. आता वाटू लागतं की ती शाळाच बरी होती मला, आता वाटू लागलं की ती शाळाच बरी होती मला. तर मित्रांनो, ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा. आणि आपण आपल्या आयुष्यात शाळेमधूनच मोठं होत असतो आणि आपण कुठेही आता जाणार आहोत फ्युचरमध्ये, तर त्या शाळेचं नाव आपल्या तोंडातून नेहमी येतंच आणि आलंच पाहिजे. कारण की शाळेचं आपल्या आयुष्यात खूप मोठं स्थान असतं. तिथूनच आपण आपल्या आयुष्याचं सुरुवात करतो. आपली पहिली टर्निंग पॉईंट असते आपल्या आयुष्याची. म्हणून सांगतो की आज ज्याचं पण बालपण आहे त्यांनी खूप आनंदात जगा, खूप मजेमध्ये जगा. कारण की बालपण हे पुन्हा नाही. त्याच्यानंतर आयुष्यभर आपल्याला काम करणंच आहे. पण शाळा जी असते ती खूप एन्जॉयमेंट देणारी असते. त्या शाळेमध्ये आपल्याला काही टेन्शन नसतं. आपल्याला अभ्यास करायचा असतो आणि त्याच्यावर आपल्याला जे काम असेल ते आपण करतो. त्याच्यानंतर आपल्याला टेन्शन नसतं. आपण मोठं जेव्हा होतो तेव्हा आपल्याला स्ट्रेस वाढत जातो, टेन्शन वाढत जातं, जबाबदारी वाढत जातो. पण जेव्हा आपण लहान असतो तेव्हा असं वाटतं आपल्याला की मोठ्या लोकांचं आयुष्य खूप सुंदर आहे. तसं नाही, पण आता असं वाटतं, मला तर स्पेशली वाटतं की यार ते बालपणच माझं खूप छान होतं. कारण की एवढं एन्जॉयमेंट होती, एवढं छान होतं सगळं. म्हणून आपल्या बालमित्रांना पाठवा, आपल्या मुलांना ही कविता दाखवा. खूप छान वाटेल. थँक्यू सो मच.